त्या ठिकाणी पोलिसांनी अंबादास दानवेला ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आंदोलकांकडून पोलिसांची ही गाडी अडवण्यात येते। याच गाडीमध्ये अंबादास दानवे आहेत। काही वेळापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यामध्ये घेतलेलं होतं। चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। मात्र आंदोलकांनी आता ही गाडी अडवलेली आहे। गाडी समोर अनेक आंदोलक उभे आहेत। गाडी पुढे जाऊ दिली जात नाहीये। पोलिसांकडून या आंदोलकांना बाजूला करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हे चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं होतं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून येतं। टायर जाळण्यात आले, रास्ता रोको करण्यात आला आणि त्यानंतर अंबादास दानवेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवलेली आहे। पोलिसांच्या गाडीला पुढे जाऊ दिले जात नाही। आता दानवे या आंदोलकांना आवाहन करतायत, बाजूला सरकण्याची विनंती केली जाते। आता हा रस्ता मोकळा करून देण्यात आलेला आहे। पोलिसांनी या आंदोलकांना बाजूला केलेला आहे आणि पोलीस अंबादास दानवेंना घेऊन गेलेले आहेत। मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकवटलेले होते। चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केले जात होतं। वाहतूक अडवण्यात आलेली होती। मात्र पोलिसांनी हे आंदोलन आता थांबवलेलं आहे। पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। शेतकऱ्यांना योग्य तो दर दिला पाहिजे अशी मागणी करण्यात येते।